नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील कांदा उत्पादक संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांना विष प्राशन करण्याचा इशारा दिलाय। शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी आणि ग्राहकांना खरेदीसाठी सर्व सुविधा उपलब्ध असलेली जागा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे। ज्या शेतकरी बांधवांना आपला शेतीमाल विक्रीसाठी आणायचा आहे त्यांच्यासाठी विक्री छत बुलढाणा येथील अमित नहार यांनी स्वतःच्या शेतातील जागेवर विनामूल्य उपलब्ध करून दिले असून ज्या शेतकरी बांधवांना आपला शेतीमाल विक्रीसाठी आणायचा आहे त्यांच्यासाठी विक्रीतच मी माझ्या स्वतःच्या शेतातील जागेवर विनामूल्य उपलब्ध करून देण्यास सदैव तयार आहे। शेतकऱ्यांना विक्री छत रोख स्वरूपात शेतमाल विक्रीसाठी मिळणार आहे, तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन अमित राजेंद्र नहार यांनी केले आहे। दिनांक 10 एप्रिलला नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील अमित नहार यांच्या स्वतःच्या शेतात शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकविलेला कांदा विक्रीसाठी आणला, परंतु व्यापारी आणि नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्यात वादंग सुरू असल्याने शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना अमित नहार यांच्या स्वतःच्या शेतातील जागेवर शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाचे लिलावासाठी बोलावले असता त्यांनी दुजोरा दिला आणि बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या कार्यालयात ठाण मांडून बसले। त्यामुळे संतप्त शेतकरी आणि व्यापारी वर्ग यांनी सदर कार्यालयात धाव घेतली, परंतु सचिव अमित नहार यांच्या स्वतःच्या शेतात जागेवर उभे असलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचे लिलाव करण्यासाठी आले नाहीत, म्हणजे शासन आणि प्रशासन किती शेतकऱ्यांचं नुकसान करत आहे हे दिसून येते। सदरच्या शेतकऱ्यांनी होणारी हेळसांड थांबवली नाही तर विष प्राशन करण्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीनं सूर्यवंशी यांनी दिलाय। आता शासन आणि प्रशासन याकडे काय लक्ष देते हे येणारा काळच ठरवेल। प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, महाराष्ट्र समाचार, नांदगाव।